आधार कार्ड जरी बँकेशी लिंक असेल तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 रुपये येण्यास सुरुवात झाली। सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी। तसेच 2000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण माहिती देतो। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने आता नवनवीन निर्णय घेतलेले आहेत। जबरदस्त निर्णय घेतलेले आहेत, नवनवीन निर्णय घेतलेले आहेत। तर बघा, आज रोजीचे हे नवनवीन निर्णय काय आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि ज्या बहिणीचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक आहे, आता बँक तुमचं कुठलं पण असू द्या, जरी बँक खात्याशी लिंक असेल तर आता तुम्हाला 2100 रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या बँकेत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडले आहेत त्याबद्दल सर्व काही डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि 2000 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण माहिती मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त खुशखबर आतापर्यंत तुम्हाला कोणीच सांगितले नसेल, सर्वप्रथम मीच सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। याबद्दल तुम्हाला सर्व काही आता तुम्हाला डिटेल्समध्ये आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व काही माहिती आता नीटपणे समजून सांगतो। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, तुमचं जरी आधार कार्ड हे बँकेशी लिंक असेल तर आता तुमच्या खात्यात जो काही हा 8वा हप्ता आहे, या महिन्याचे जे काही पैसे आहेत, ते तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात झालेली आहे, जरी आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर आणि पात्र बहिणी असतील तर। ओके, कारण पात्र का म्हणत आहे मी, कारण भरपूर बहिणी अपात्र देखील करण्यात आलेल्या आहेत। तर अपात्र बहिणींचा जो काही आकडा आहे तो देखील समोर आलेला आहे। तो आकडा किती आहे अपात्र बहिणींचा ते पण आपण जाणून घेणार आहोत। आणि आता तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, आता काही टेन्शन नाही, आता तुम्हाला त्याबद्दल सर्व माहिती देतो। बघा, लाडकी बहीण योजना ही राज्यात सर्वात मोठी फेमस योजना आहे, त्यामुळे रोज काही ना काही याबद्दल अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता काय झालेलं आहे, सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। आता निर्णय काय घेतलेला आहे त्या संदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेऊया। अत्यंत जबरदस्त नवनवीन निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आलेला आहे। आता बघा, केवायसी संदर्भात आता काय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ते पण आपण समजून घेणार आहोत। बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या बहिणींना पैसे येत नव्हते, ज्या बहिणीचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नव्हतं, त्यांना केवायसी करावी लागत होती, परंतु आता पुन्हा एक नवीन सर्वांना केवायसी करावी लागणार आहे। ही नवीन केवायसी असणार आहे आणि ही केवायसी तुम्हाला सर्वांना कधी करावी लागणार आहे ते पण तुम्हाला सांगतो, कारण नवीन निर्णय आलेला आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन निर्णय आलेला आहे आणि ही केवायसी जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। चला, आपण याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया, काय केवायसी आहे काय नाही सर्व तुम्हाला सांगतो। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राइब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला मग आता ज्या पण आज रोजीच्या महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे। आता तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो, सर्व एकदम आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। हे पहा, तुम्हाला पहिले एक गोष्ट मी ते क्लिअर करून सांगतो। आता लाडक्या बहिणींना 8वा जो हप्ता आहे हा 8वा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे। याबद्दल तुम्हाला सर्व माहिती भेटणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका। आपण सर्व माहिती आणि ज्या पण नवनवीन निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आलेला आहे त्या सर्व नवनवीन निर्णय आपण समजून घेऊया। चला मग आता आपण सुरुवात करूया। हे बघा, महायुती सरकारला प्रचंड बहुमताने सत्तेत आणणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे। निकषात बसत नसतानाही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्याचे जे काही काम आहे ते सरकारने हाती घेतलेलं आहे। आता भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे। आता अपात्रचं जे काही कारण आहे ते जे निकष आहेत ते तुम्हाला भरपूर वेळा मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। 4 चाकी वाहन असो, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असो, हे तुम्हाला मी
संपूर्ण माहिती अगोदरच दिलेली आहे, हे पुन्हा मी तुम्हाला आता सांगणार नाही. आज रोजीचे जे काही नवीन निर्णय आहेत ते नवीन निर्णय आणि जो काही 8वा हप्ता आहे या महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे त्याबद्दल आपण सर्व गोष्टी बघणार आहोत. आणि माझ्या माता बहिणींनो, फक्त तुम्हाला मी एकमेव गोष्ट सांगत असतो, एकदम क्लिअर जे तुम्हाला माहिती समजेल त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देत असतो. असं नाही की तुम्हाला एकदम अवघड करून सांगत असतो, तसं मी करत नाही. एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो, जी भाषा तुम्हाला समजायला पाहिजे तशी क्लिअर करून मी सांगत असतो. आता ही जी अपडेट आली आहे, आता ही अपडेट तुम्हाला जरी वाचून दाखवली तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्यामुळे ही वाचल्यानंतर यामध्ये काय अर्थ आहे, काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला लगेच मी त्याबद्दल ॲनालिसिस करून तुम्हाला एकदम क्लिअर करून सांगतो की असं असं आहे. ओके, चला आता समजून घ्या संपूर्ण अपडेट. तर बघा, लाभार्थी महिलांची पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे 5 लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहे. बघा, ही माहिती समजून घ्या. आता तुम्हाला हे बघा, याबद्दल तुम्हाला आता क्लिअर सांगतो की काय अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींनो, नीटपणे समजून घ्या काय अपडेट आहे. बघा, आता 5 लाख हा आकडा समोर आलेला आहे. 5 लाख ज्या महिला आहेत यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. त्याचं कारण वगैरे तुम्हाला माहीतच आहे, काय काय कारण असू शकतात. 4 चाकी वाहन असेल किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, सरकारी नोकरीत असतील, आयकरदाता असेल, तर असे वेगवेगळे हे कारण असू शकतात. ओके, हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. तर हा आकडा जो समोर आला आहे तो समजून घ्या. 5 लाख बहिणी योजनेतून अपात्र करण्यात आल्या आहेत. आता बघा, प्रत्येक महिन्यात 3ऱ्या आठवड्यात लाभ. आता ही अपडेट बघा, ही पहिली अपडेट आहे बरं, ही पहिली अपडेट आहे. अशा भरपूर अपडेट आहेत. व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, प्रत्येक महिन्यात 3ऱ्या आठवड्यात लाभ. आता ही अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. आज रोजी आलेली ही सर्वात मोठी अपडेट आहे. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखीन एक मोठी अपडेट समोर येत आहे. मोठी अपडेट काय समोर येत आहे नीटपणे समजून घ्या, जाणून घ्या. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा यासाठी काही नवे नियम देखील लागू केले जाण्याची शक्यता आहे. बघा, फक्त पात्र बहिणींच्याच खात्यात पैसे जायला पाहिजे यासाठी काटेकोरपणे काम चालू आहे बरं. हे बघा, मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता दर महिन्यात 3ऱ्या आठवड्यात लाभ मिळणार आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट. आता ही जी माहिती तुम्हाला मी वाचून दाखवली याबद्दल आता क्लिअर सांगतो. क्लिअर काय माहिती आहे तुम्हाला आता आपल्या सिंपल भाषेत मी सांगतो. बघा, आता तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखीन एक जबरदस्त अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. इथे बघा, याच माहितीमध्ये तुम्हाला 2 अपडेट पाहायला मिळालेले आहेत. पहिली जी अपडेट आहे, नवे नियम देखील, हे बघा, नवे नियम यामध्ये लागू केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत. आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्याच खात्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. हे बघा, मिळालेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना दर महिन्यात 3ऱ्या आठवड्यात, आता प्रत्येक महिन्यात तुम्हाला 3ऱ्या आठवड्यात पैसे मिळत राहतील. जो लाभ आहे तो मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा. आणि महत्त्वाची सर्वात मोठी अपडेट, हे बघा, दरवर्षी आता जून ते जुलै दरम्यान KYC करणे तुम्हाला अनिवार्य असणार आहे. आता हे का करण्यात आलं, आता कोणत्या बहिणी लाभार्थी महिला हयात आहेत हे देखील पाहिलं जाणार आहे. लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाणार आहे. त्यामुळे यासाठी आता KYC करणे पण अनिवार्य असणार आहे. जून जुलैमध्ये ही KYC करणे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. ओके, तर याबद्दल पण पुढे संपूर्ण अपडेट येईलच. जेव्हा KYC वगैरे सुरू होतील तेव्हा त्याबद्दल तुम्हाला अपडेट मी सांगूनच देईल, काही टेन्शन घेऊ नका. आपल्या चॅनलवर तुम्हाला रेग्युलर लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती मिळते आणि लाडक्या बहिणींसंदर्भातच तुम्हाला मी डेली माहिती देत असतो. आणि लाडकी बहीण योजनेचं हे चॅनल आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. तर KYC करणे, आता ज्या बहिणी हयात आहेत की नाही
लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला हयात आहेत की नाही हे तपासले जाणार आहे। त्यासाठी आता दरवर्षी जून ते जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य करण्यात येणार आहे। बघा हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। चला आता पुढे अपडेट बघा, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे। बरं, या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे या महिन्याचा, तर त्याबद्दल पण अपडेट मिळणार आहे। 2000 रुपये कोणाला भेटणार ते पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। आता बघा दरवर्षी KYC करणे अनिवार्य। आता ही माहिती थोडक्यात बघू आपण, त्यानंतर तुम्हाला अपडेट मी देतो। हे बघा इथे काय म्हटलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या नव्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात हप्ता मिळणार आहे। हे बघा 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला हप्ता मिळणार आहे दर महिन्याच्या। ओके, तर लाभार्थी महिला हयात आहे की नाही हे देखील तपासले जाईल। यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य असेल। याशिवाय ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाणार आहे। प्रत्येक लाभार्थी महिलेचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासले जाईल। तसेच अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करण्यात येईल। निकषात न बसणाऱ्यांना वगळण्यात येणार आहे। बघा आता ज्या बहिणी निकषात बसणार नाही त्यांना डायरेक्टली वगळलं जाणार आहे, योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे आता सरकारने जबरदस्त पाऊल जे आहे ते उचललेलं आहे। त्यामुळे जबरदस्त नवनवीन निर्णय लाडकी बहीण योजनेत आणले जात आहे। आता संपूर्ण चेक होणार आहे तुमचं, आणि महत्त्वाचं म्हणजे बघा अपात्र महिलांना वगळण्यासाठी जिल्हा स्तरावरून फेर तपासणी देखील सुरू करण्यात येणार आहे। आता ज्या महिलांजवळ 4 चाकी वाहन आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्ट इथे सरकार सांगत आहे। ओके, आणि जून ते जुलै दरम्यान KYC देखील आता तुमच्याकडून केली जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे नव्या नियमानुसार आता प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला हप्ता मिळणार आहे। ओके, हे समजलं तुम्हाला। आता पुढील अपडेट बघा। तर बघा आता महत्त्वाचे अपडेट, आतापर्यंत 5 लाख महिलांना वगळले। बघा महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांचा आकडा सांगितला आहे। तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 जून 2024 आणि दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे। यात संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी असलेल्या 2,30,000 महिला, वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला, कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमो शक्ती योजनेचा लाभार्थी असलेल्या आणि स्वच्छने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला 1,60,000 महिलांचा समावेश आहे। असे एकूण 5 लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आहेत। बघा ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना अपात्र करण्यात आलं आहे। तसेच 65 वयपेक्षा जास्त वय असेल तर त्यांना देखील अपात्र करण्यात आलं आहे। 4 चाकी वाहन असेल तर त्यांना अपात्र करण्यात आलं आहे। नमो शक्ती तर योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना देखील या योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे। तसेच काही महिलांनी स्वतःहून आपलं नाव यामधून कमी केलेलं आहे, कारण ते योजनेत बसत नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांचा लाभ जो आहे तो तिथून कट केलेला आहे। तर चांगली बात आहे, काही महिलांनी स्वतःहून इथे जे अपात्र बहिणी आहेत त्यांनी स्वतःहून जो फॉर्म आहे त्यांनी रद्द केलेला आहे, एक चांगली बात आहे। तर इमानदारीने महिला जे आहेत ते फॉर्म तिथून रद्द करत आहेत, चांगली बात आहे। म्हणजे या योजनेचा उद्देश एवढाच आहे की ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना खरोखर या योजनेचा लाभ पाहिजे त्यांच्याच खात्यात पैसे येणार आहेत आता। ओके, तर आता तुम्ही पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना काही टेन्शन नाही, त्यांच्या खात्यात पैसे रेग्युलर येतच राहतील। ओके, आता बघा महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सांगतो, आता जबरदस्त अपडेट आहे, समजून घ्या। आता लाडक्या बहिणींनो बघा सर्वात मोठी खुशखबर आहे, आता जबरदस्त अपडेट समजून घ्या। सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहात। बघा 3,500 कोटी रुपयाच्या धनादेशावर स्वाक्षरी केली उपमुख्यमंत्री अजित पवार। बघा राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार साहेब यांनी 3,500 कोटी रुपयाच्या धनादेशावर स्वाक्षरी केली आहे।
तर 3,500 कोटी रुपयावरती चेकवरती जे आहे चेकवरती सही केलेली आहे आणि या महिन्याचा जो काही हप्ता आहे तो वाटप संदर्भात आदेश दिलेला आहेत. आता तुम्हाला जे पैसे आहेत ते मिळणार आहेत या महिन्याचे. आता हा जो 8वा हप्ता आहे हा 8वा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. हा 8वा हप्त्याचा जो काही पैसा आहे तो तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे. बघा पहिले नीटपणे समजून घ्या. 2100 रुपये तुम्हाला या महिन्यात मिळणार नाही. 2100 रुपये तुम्हाला 1 मार्च नंतर, हे बघा 1 मार्च नंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. बरं 2100 रुपये संदर्भात अजून काहीच निर्णय झालेला नाही, त्यामुळे नीटपणे समजून घ्या. 2100 रुपये तुम्हाला 1 मार्च नंतर त्याबद्दल निर्णय होईल आणि 2100 रुपये तुम्हाला 1500 ऐवजी 2100 रुपये तुम्हाला केव्हा सुरू होणार आहे 1 मार्च नंतर. आता सध्या तरी जो काही फेब्रुवारी महिन्याचा या महिन्याचा जो काही हप्ता असणार आहे तर तुम्हाला 1500 रुपये या महिन्याचा हप्ता भेटणार आहे आणि या महिन्याचा जो काही हप्ता आहे आता 2-3 दिवसात तुमच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे या महिन्याचा. ओके, तर 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा या महिन्याचा हप्ता आता अचानकपणे केव्हाही सुरू होऊ शकतो, कारण वेळ झालेला आहे आणि केव्हाही आता तुमच्या खात्यात 1500 रुपये येण्यास सुरुवात होणार आहे. 8वा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे. आलं लक्षात. आणि महत्त्वाचं म्हणजे 2000 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण समजून घ्या. 2000 रुपये PM किसान, जे काही PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत शेतकरी, आपले शेतकरी बंधू, त्यांना 2000 रुपये हे 24 फेब्रुवारी रोजी PM किसान योजनेचे 2000 रुपये PM किसान योजनेचे शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना PM किसान लाभार्थ्यांना 2000 रुपये 24 फेब्रुवारी रोजी भेटणार आहेत. तर तारीख लक्षात ठेवा, 24 फेब्रुवारी रोजी 2000 रुपये PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे. आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता चेकवर सही झालेली आहे. आता कोणत्याही क्षणी आता पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. तर 1-2 दिवसात हा हप्ता देखील लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 1-2 दिवसात सुरू होणार आहे. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात जी पण माझ्याकडे माहिती येते, मग ती छोटी असो किंवा मोठी असो, सर्व तुम्हाला आपल्या गावरान भाषेत क्लिअर करून माहिती मी तुम्हाला देत असतो, संपूर्ण नीटपणे समजून सांगतो. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहिणींनो, काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत धन्यवाद. आपण भेटू नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.